नमस्कार, मी संदीप देसाई. मनसे फॅक्टर या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण राज्यात सर्वाधिक लक्षवेधी ठरलेल्या सोलापूर लोकसभा लढतीमध्ये राज ठाकरेंचा मनसे फॅक्टर नेमका किती प्रभावी ठरला आणि कुणाला फायदेशीर ठरला हे जाणून घेऊयात. पाहूयात सोलापूरचा मनसे फॅक्टर. सोलापुरात सुद्धा राज ठाकरेंची रेकॉर्ड ब्रेक सभा झाल्याने तिथलं राजकीय वातावरण सुद्धा ढवळून निघालंय. या सभेचा काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांना मोठा फायदा होणार असल्याचं बोललं जातंय. पाहूयात सोलापूरच्या मनसे फॅक्टरवरचा एक स्पेशल रिपोर्ट. कामासाठी म्हणून तिथनं बाहेर पडला आणि पुण्या मुंबईमध्ये कुठेतरी मला काम मिळेल का या शोधामध्ये आला. तिथे आपल्या काही लोकांना हा भेटला, त्याच्यातनं हा माझ्या संपर्कामध्ये आला. ती जी जाहिरात केली ना राज्य सरकारने, ती जाहिरात पण ह्याला मुंबईला बोलवला आणि मुंबईच्या आसपास शूट केली. सोलापूरच्या सभेत राज ठाकरेंनी हरिसाल गावच्या पोस्टर बॉयलाच स्टेजवर बोलावलं आणि भाजपची अक्षरशः दाणादाण उडवली. आणि तिथूनच खऱ्या अर्थानं भाजपनं राज ठाकरेंच्या लावरे तो व्हिडिओ तंत्राचा धसका घेतला. राज्यभर त्याची चर्चाही झाली. सोलापूरच्या निवडणुकीतही राज ठाकरेंच्या या सभेचा मोठा परिणाम जाणवेल असा दावा मनसे पदाधिकाऱ्यांनी केलाय. सोलापूर येथील सभा ही रेकॉर्ड ब्रेक झाली. आतापर्यंत कुठल्याही नेत्याच्या सभेला एवढी प्रचंड गर्दी नव्हती आणि त्यामुळं प्रचंड अशी एक भारतीय जनता पार्टीच्या आणि मोदी शहाच्या विरोधात सोलापूर शहरामध्ये या लोकसभा मतदारसंघामध्ये एक लाट निर्माण झाली आणि त्या लाटेतच भारतीय जनता पार्टीतील या ठिकाणचे उमेदवार वाहून गेले. राज ठाकरेंच्या सभेनं सोलापुरात काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांना निश्चितच फायदा होईल असा अंदाज जाणकार व्यक्त करतायत. यावेळेस राज ठाकरे यांनी इथं सहउदाहरण, राज ठाकरे यांचं वैशिष्ट्य म्हणजे यावेळेस त्यांनी प्रचाराचं यंत्रतंत्रच बदलून टाकलं. जे की लावरे व्हिडिओ म्हणत त्यांनी सहउदाहरण जे सभा घेतल्या, त्यामुळं बऱ्यापैकी लोकांच्या मतावर त्याचा प्रभाव पडू शकतो आणि त्याचा निश्चितच कुठेतरी काँग्रेसला फायदा होईल. सोलापूर जिल्ह्यात मनसेची संघटना आता पहिल्यासारखी मजबूत नसली तरी राज ठाकरेंना मानणारा मोठा वर्ग आजही जिल्ह्यात आहे. हाच वर्ग राज ठाकरेंच्या सभेनं मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाल्याचं निरीक्षण राजकीय विश्लेषकांनी नोंदवलं आहे. राज ठाकरे यांना मानणारा शिवसेनेतला जो वर्ग आहे तो तसाच सुप्त अवस्थेत महाराष्ट्र राज्यभर होता आणि राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीमध्ये खंबीर भूमिका घेतली आणि महाराष्ट्रभर त्यांनी दौरे सुरू केले आणि सभा घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे तो सुप्त अवस्थेत असणारा वर्ग जागृत झाला आणि त्याचा परिणाम राज ठाकरे यांच्या जिथे जिथे सभा झालेल्या आहेत तिथं होणार. सोलापुरात यावेळी काँग्रेसकडून सुशीलकुमार शिंदे तर भाजपतर्फे जयसिद्धेश्वर स्वामी आणि वंचित बहुजन आघाडीतर्फे दस्तूरखुद्द प्रकाश आंबेडकर मैदानात होते. त्यामुळे या तिरंगी लढतीत राज ठाकरेंच्या सभेचा फायदा हा निश्चितच सुशीलकुमार शिंदेला होणार हे उघड गुपित आहे. पाहुयात सोलापुरातला हा मनसे फॅक्टर लोकसभेच्या निकालावर नेमका किती प्रभाव पाडतो ते. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल कांबळे आणि सागर सुरोसेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, सोलापूर. आता सोलापुरात मनसे फॅक्टरचा सुशीलकुमार शिंदेना नेमका कसा फायदा झाला आणि आगामी विधानसभेचं नेमकं चित्र काय असणार आहे याबाबतच तिथले सर्वपक्षीय नेते आणि पत्रकारांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सागर सुर्वे यांनी. नमस्कार, न्यूज 18च्या मनसे फॅक्टर या विशेष शोमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये आहोत आणि ह्या सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये मनसेची सभा झाली, राज ठाकरेंची सभा झाली. या सभेचा नक्की परिणाम काय झाला? राज ठाकरेंच्या सभेमुळे काँग्रेसच्या उमेदवारांना फायदा झाला की नाही, या सर्व अनुषंगाने या सर्व विषयाचा आपण आढावा घेणार आहोत. आपल्यासोबत विविध पक्षाचे पदाधिकारी आहेत. मनसे असेल, काँग्रेस असतील, भाजप, ह्या सर्व पक्षाचे पदाधिकारी जे आहेत ते आपल्यासोबत आहेत आणि आज आपण जाणून घेणार आहोत की नक्की काय परिणाम या सभांचा या ठिकाणी झालेला आहे. आपण सुरुवातीलाच जाऊयात. मनसेचे संघटक आहेत दिलीप धोत्रे. कशा पद्धतीनं तुम्ही विश्लेषण कराल? राज ठाकरेंची सभा झाली, मोदी शहा मुक्त भारत करण्यासाठी मान्य राजसाहेबांची सभा सोलापूर येथे झाली आणि सोलापूर येथील सभा ही रेकॉर्ड ब्रेक झाली. आतापर्यंत कुठल्याही नेत्याच्या सभेला एवढी प्रचंड गर्दी नव्हती. एवढी गर्दी राजसाहेबांच्या सभेला सोलापूर शहरातील आणि या लोकसभा मतदारसंघातील नागरिकांनी केली होती आणि त्या सभेचा काय परिणाम झाला आहे सध्या सोलापुरात सगळ्यांनाच माहीत आहे की त्या सभेचा काय परिणाम होईल आणि त्यामुळं प्रचंड अशी
एक भारतीय जनता पार्टीच्या आणि मोदी शहाच्या विरोधात सोलापूर शहरामध्ये या लोकसभा मतदारसंघामध्ये एक लाट निर्माण झाली आणि त्या लाटेतच भारतीय जनता पार्टीतील या ठिकाणचे उमेदवार वाहून गेले. आपल्यासोबत भाजपचे पदाधिकारी आहेत. हेमंत पिंगळेजी आरोप करतायत की लाटेमध्ये वाहून गेले आपले उमेदवार. काय विश्लेषण कराल, काय सांगाल? सोलापूर शहरामध्ये राज ठाकरेंची सभा झाली, महाराष्ट्रात सुद्धा त्यांच्या सभा झाल्या, पण जी सभा झाली ती कर्णिकनगरच्या ज्या ग्राउंडवर झाली, तो ग्राउंड जर आपण मेजरमेंट केलं तर 3.5-4 एकरच्या पुढचं तो ग्राउंड नाही. याच्यावरून आपण लक्षात घेतलं पाहिजे की तिथे किती रिस्पॉन्स राज ठाकरेंच्या सभेला मिळाला. साधारण 2,500-3 हजारच्या वर गर्दी त्या सोलापूर शहरामध्ये नव्हतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मैदानामध्ये उतरल्याशिवाय, लंगोट लावून पैलवान लाल मातीत उतरल्याशिवाय त्याला कुस्ती काय असते कळत नसते. ज्यांनी कुस्तीच लढवली नाही आणि नुसती कॉमेंट्री केली, समालोचकाचं गंभीर असतील किंवा वीरेंद्र सेहवाग असतील, तेंडुलकरला समालोचक कॉमेंटेटर लय भारी सांगत असतो की असा शॉट खेळला पाहिजे, असं बॉलिंग टाकली पाहिजे, पण प्रत्यक्ष ज्यावेळेस फील्डमध्ये असतो त्या फील्डमध्ये प्लेयरलाच कळत असते काय ताकद आहे आणि कसं लढवायचं इलेक्शन. त्यामुळं भारतीय जनता पार्टी फील्डमध्ये उतरलेली पार्टी आहे. मनसे एक सीट लढवत नाही. त्यांनी आम्हाला सांगून की मोदीने काय केलं आणि यांनी काय केलं, त्याच्यापेक्षा जर फील्डवर उतरलं असतं तर त्यांची खरी ताकद कळाली असती. फक्त कॉमेंटेटर आहेत, कॉमेंटेटर हे पॅव्हलियनमध्येच चांगला दिसतो, मैदानात चांगला दिसत नाही. या ठिकाणी आरोप करतायत. आपण मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडे जाऊयात. काय सांगाल, काय उत्तर द्याल तुम्ही? मैदानात खेळ पर्यंत हीच गोष्ट आहे, मूळ मुद्द्याला उत्तर देत नाहीत. आणि त्यांच्या माहितीसाठी सांगतो, 6 एकरचे ते मैदान आहे, आम्ही मोजलेलं आहे. आणि पोलीस IBचा रिपोर्ट आहे की 50,000 ते 40,000 क्राऊड होती तिथं. तर पूर्ण सबशेल फेल आहे. जर सभा जर एवढ्या मोठ्या झाली, ती लोक बघून हे सगळे BJPचे घाबरलेले लोक आहेत. ह्यांना मूळ प्रश्नाला उत्तरच द्यायचे नाही आहेत. फक्त हे असं झालं, मैदानावर कॉमेंट्री करायले, हे करायले, फालतू उत्तर देऊ नका म्हणावं. जे प्रश्न विचारले त्या प्रश्नाचे उत्तर द्या. निश्चितच या ठिकाणी आणखी काही पदाधिकारी आहेत. ताई, मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती, मात्र ते म्हणतात की ज्यांनी निवडणूक लढवली नाही, ज्यांनी बॅटिंग केली नाही, त्यांनी कॉमेंट्री करण्याबद्दल काय अर्थ नाही. जसे की आता हे म्हणतात, ह्यांचं मॅच मला खूप आवडलं की 3 एकराच्या ग्राउंडमध्ये 2,500-3 हजारचा ग्राउंड, म्हणजे एका माणसाला किती, जरा मला वाटतं पहिली दुसरी तिसरीलाच कितवीला होता आपल्याला भागाकार गुणाकार होतो, पण तो सुद्धा BJPकडनं होत नाहीये. तर मला वाटतं थोडासा अभ्यास जरा जास्त करायची गरज आहे BJPवाल्यांना. आणि या पुढच्या इलेक्शनमध्ये आम्ही दाखवू, आम्ही उतरणारच आहोत ना, तिथं आम्ही उतरू, मैदानात उतरल्यावर कळेल तुम्हाला तुमची ताकद काय, आमची ताकद काय ते सुद्धा. काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांकडे जाऊयात. सुशीलकुमार शिंदेंसाठी राज ठाकरेंनी सभा घेतली. खरं तर 2014 साली शिंदेंच्या विरोधात त्यांनी सभा घेतली होती. त्यावेळेस त्यांचं बोलणं आणि यावेळी समर्थन, नक्की काय वाटतं काँग्रेस? मला या ठिकाणी सोलापूरच्या जनतेला तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे की राज ठाकरेंची भूमिका ही काँग्रेससाठी अतिशय योग्य होती. शिंदे साहेबांचा विजय राज साहेबांच्या सभे अगोदर 30,000 विजय होणार होता. सभा झाल्यानंतर आज आमचा कॉन्फिडन्स एवढा वाढलाय की निश्चित पद्धतीनं 80,000 ते 90,000 आमचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही. शिवसेनेचे काही पदाधिकारी आहेत. भाऊ, तुम्ही अनेक वर्ष शिवसेनेचे पदाधिकारी आहात, राज ठाकरेंना तुम्ही जवळून बघितलेलं आहे. तेव्हाची भूमिका आणि आताची भूमिका काय वाटते? बारामतीचा मदारी आणि मुंबईचा अस्वल ह्याचा खेळ सोलापुरात झाला. प्रेक्षक सोलापूरचे प्रेक्षक होते, परंतु खेळ संपल्यानंतर बालाजी सरोवर येथे सुशीलकुमार शिंदे, शरद पवार आणि ह्या खेळाचं जे मुलायचं असतं त्याचं पेड बालाजी सरोवरमध्ये केलं गेलं आहे. परंतु ह्या सोलापुराच्या नागरिकांना एक मनोरंजन बनवून बघण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे. ज्या पक्षाचा एक ग्रामपंचायत सदस्य नाही त्यांनी काय बोलूच नाही, ज्या पक्षाचा ग्रामपंचायत सदस्य नाही, हा महापालिका निवडणूक लढवले नाही, त्या लोकांनी काय बोलू नये. त्यामुळे शिवसेना भाजप ही संघटना मजबूत आहे. आणि सुशीलकुमार शिंदेच्या पायाखालची वाळू घसरल्यामुळं, वंचित आघाडी त्यांची मतं कापत असल्यामुळं हा सगळा खेळ असे गारुडी आणि हे लोक असं मुंबईतले लोक आणून इथं एक मनोरंजन करण्याचं काम सुशीलकुमार शिंदे केलं. आपण पाहतोय की तुमच्यावर आरोप करतायत की मदारी आणि अस्वलाचा खेळ होता. की ठीक आहे मदारी अस्वल, पण केव्हा आम्ही राजीनामे तर खिशात घेऊन जात नाही ना. आम्ही 4 वर्ष राजीनामे खिशात घेऊन त्यांच्यासोबत फिरलो नाही ना. तो तर महत्वाचा मुद्दा आहे. आधी स्वतःकडे बघा, आधी स्वतःचं परीक्षण करा आणि मग पुढच्याला बोला म्हणा ना. हा, राज ठाकरेंची सभा झाली, त्यांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. पत्रकार म्हणून आपल्याला काय वाटतं, फायदा होईल या गोष्टीचा? की राज ठाकरे हे कायम आपल्या मतावरती ठाम असतात. गेल्या पंचवार्षिकमध्ये त्यांनी नरेंद्र मोदींसाठी प्रचार केला होता, परंतु त्यांची धोरणं आणि देशामध्ये नरेंद्र मोदीची जी धोरणं चुकीची वाटली त्या संदर्भात आवाज उठवण्यासाठी त्यांनी ह्या मैदानामध्ये प्रचारात उतरले ते. आणि याचा परिणाम एक 10% तर मतदारावर नक्की होईल. आणि ती सध्याची लोकसभेची निवडणूक ही ग्रामपंचायतीच्या पातळीवर झाल्यामुळं प्रत्येक मताला महत्त्व आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात राज ठाकरे किंवा सोलापूर शहरात राज ठाकरेंचं येणं किंवा महाराष्ट्रभर फिरणं ही गोष्ट नक्कीच परिणामकारक असणार आहे. या ठिकाणी
दिव्य मराठीचे ज्येष्ठ पत्रकार आहेत. मिरापूर साहेब, काय सांगाल, कशा पद्धतीने विश्लेषण कराल? राज ठाकरेंची जी सभा झाली त्याचा परिणाम सोलापूर लोकसभा मतदारसंघावरती झाला का, काय सांगा? नाही, राज ठाकरेची सोलापुरात जी सभा झाली त्याचा परिणाम सोलापूर लोकसभेच्या मतदारसंघावर झाली आणि त्याचा जो राज ठाकरेचा जो एरिया निवडला गेला तो पूर्व भागातला, तो पूर्व भागाचा जर मागील लोकसभेचा निवडणूक बघितला तर तिथं भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात लीड होता. म्हणजे ही जी राज ठाकरेची सभा जे त्या भागात लावली त्याच्यामुळे हे प्लॅनिंगनुसार लावलेली सभा आहे. शरीफभाई म्हणल्यासारखा हा राज ठाकरेला शिंदे प्रेममुळं हा घेतलेला सोलापूरला सभा आहे. त्याचा परिणाम सोलापूरच्या लोकसभेवर थोडंफार 10 ते 15% दिसून येईल, पण फारसा प्रभाव होईल असं लोकांमध्ये वाटत नाही. निश्चितच या ठिकाणी आपण पाहतोय की राज ठाकरेंची जी सभा होत्या त्या सुशीलकुमार शिंदेंसाठी तर होत्याच, मात्र त्याहूनही जास्त विधानसभेची ती साखर पेरणी होती असंच विश्लेषकांचं म्हणणं आहे. न्यूज 18 लोकमतच्या या विशेष शोमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण पाहतो की आता राज ठाकरेंची सभा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये त्याचा परिणाम, कसा परिणाम राज ठाकरेंच्या सभांचा विधानसभेवरती होईल, काय सांगाल? कसं आहे, एखाद्याचं अवसान गळाल्यानंतर त्यांनी परत उभारता येत नसते. त्यांच्या आत्ता आणि आमच्या अनेक मित्रांनी सांगितले की त्यांचे अनेक लोक सोडून गेलेत. आज त्यांचं सैन्यच त्यांच्याजवळ नाही आणि त्यांनी कुणाच्या जीवावर लढाई लढणार आहेत? एक 4-5 लोक त्यांचे जर असेल तर एक माणूस त्यांचा लढणारा जर माणूस नसेल तर ते कुठल्या जीवावर लढणार आहेत? आणि मला एक सांगा, तुम्ही आता राज ठाकरेंनी काँग्रेससाठी प्रचार केला आहे, मग त्यांचं मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी यांची आघाडी तर होईल का? यांच्या भांडणामध्ये हे 4 वेगळे होणार आहेत आणि यांचं निवडणुकीमध्ये सपशल पराभव त्यांना दिसत आहे. आपलं काय जातं दिवा विस्तारा फडफडतो ना, तसं राज ठाकरे या लोकसभा निवडणुकीमध्ये फडफडलेले आहेत. काय होईल परिणाम राज ठाकरेंचा विधानसभेवर? ही निवडणूक जी होती ही लोकसभेची निवडणूक ही देशाची निवडणूक आहे आणि तर देशाला जर या जगामध्ये बलशाली बनवायचं असेल तर नरेंद्र मोदींसारखं निर्णय घेण्याची क्षमता असणारा पंतप्रधान या देशात पाहिजे, ही लोकभावना होती. दुसरी गोष्ट, सोलापुराची सभा झाली 2014 साली. याच राज ठाकरेंनी म्हणलं होतं की शरद पवारांनी सोलापूरच्या हक्काचं उजनी धरणाचं पाणी बारामती त्यांच्या डायनामिक कंपनीला घेऊन गेलं होतं आणि या शरद पवारांकडून या ठिकाणी त्यांनी बालाई सरोवरमध्ये बसून भाषणाची स्क्रिप्ट लिहून घेतात. यावरून जनतेला कळून चुकलं आहे की राज ठाकरेंना देशातील जनतेची चिंता नसून त्यांच्या पोटाची चिंता आहे. त्यामुळे पोटाची चिंता असलेल्या नेत्यांना ही जनता किती स्वीकारणार हे येत्या 23 तारखेला तुम्हाला कळून जाईल. निश्चितपणे या ठिकाणी आरोप करतायत तुमच्यावरती की राजसाहेब जे आहेत ते स्क्रिप्ट लिहून घेतात शरद पवारांकडून बालाई सरोवरती, काय सांगा? स्क्रिप्ट लिहून घ्यायची काय गरज नाही. राजसाहेब हा मुशीतनं तयार झालेला कार्यकर्ता आहे, अख्ख्या महाराष्ट्राला आणि देशाला माहीत आहे. ही भाजपची जी उसनी पोरं घेऊन यांचं जे चाललंय ना, भाजप म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी सगळे जे भ्रष्टाचारी आहेत, जे जेलमध्ये जाणार होते ते सगळे लोक आहेत. आणि यांना काय, भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना पण इथं येता आलं नाही, त्यांना लाज वाटते समोर यायची. जनतेसमोर, मीडियासमोर कसं यायचं, उत्तरं कशी द्यायची त्यांना माहीत आहे. सगळा सपडा त्यांचा साफ झालेला आहे, म्हणून कुठल्या तर अशा पदाधिकाऱ्यांना पाठवून द्यायचं. बोले साहेब सभा चुरून बघतात त्यांनी जे म्हणले ना, आमचे नगरसेवक आमदार गेले म्हणून आम्हाला लोकांची लेकरं खांद्यावर घेऊन फिरायची सवय नाही. राजसाहेब ठाकरे हे कार्यकर्ते नेता बनवण्याची फॅक्टरी आहे, फॅक्टरी. असे किती तर लोक बनवले, म्हणजे दगडाला शेंदूर बांधलेला त्याला मसोबामध्ये असे राजसाहेब असे किती तर लोकांना नेते केले. निश्चितच या ठिकाणी काही महिला पदाधिकारी आहेत, काय मोदी सरकारला सपोर्ट केलं राजसाहेबांनी त्यावेळेला काही सगळे झोपले होते का? 4थ्या महिन्यापासून राजसाहेबावर टीका करणारे हे लोक. मग राजसाहेब खरी दुनिया दाखवली तर राजसाहेब टीका खोटं बोलते का? शिवसेनेकडे जाऊयात आपण, काय सांगाल? लाव रे तो व्हिडिओला, काय सांगाल? सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे, शिवसेनेपासून जे गेलेले आहेत, भुजबळ असू दे, राणे असू दे, राज ठाकरे असू दे, सगळे संपलेले व्यक्ती आहेत. लावरे व्हिडिओ म्हणजे 12ला उठायचा, 2ला भेटायचा आणि 8ला झोपायचा, असे लावरे व्हिडिओ माझ्याकडे चांगले व्हिडिओ आहेत माझ्याकडं. त्यामुळे शिवसेना सुद्धा लावरे व्हिडिओमुळे सगळं तुम्हाला दिसेल की ज्या दिवशी राज ठाकरे सोलापुरात आले होते त्या दिवशी भाजप सेनेच्या मेळाव्यामध्ये मनसेचे सर्व पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश केले होते. त्यामुळे लावरे व्हिडिओमध्ये सगळे प्रवेश केलेले आहेत आणि शिवसेना मनसे झिरो आहेत. सगळ्यात महत्वाचं शिवसेनेचे पदाधिकारी बोलतात ना, ते नावेलाच असतो बोलतात दबावामुळं. आता भाजप समोर त्यांना बोलावं लागतंय, परंतु ज्या पदाधिकाऱ्यांनी आता तुम्हाला सांगितलं, यांना शिक्षण मंडळात सभापती राजसाहेब ठाकरेंनी केला होता आणि आम्ही सगळ्यांना शिफारस केलं होतो. लक्षात आलं का? आणि सगळ्यात महत्वाचं काय माहित आहे का की, आणि ह्यांच्या मनात ह्यांनी प्रामाणिकपणे सांगावं की ह्यांनी कुणाला मतदान केलंय. कारण कुणी काय केलंय अख्ख्या सोलापूरच्या शहरातील जनतेला माहित आहे की कुठल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी काय केलंय हे सगळ्यांना माहित आहे. या ठिकाणी शिवसेनेचे नगरसेवक आहेत, या ठिकाणी लाव रे तो व्हिडिओ असेल किंवा शिवसेनेच्या एकंदरीत भूमिकेवरती आता प्रश्नचिन्ह उपस्थित करतात मनसे की तुम्ही कुणाला मतदान केलं असेल, काय सांगाल?
एकतर मुळात मनसे फॅक्टरचा इफेक्ट होईल का या प्रश्नाचं उत्तर मला असं वाटतं की निश्चितपणे होणार आहे. कारण कुठल्याही घटनेचे तत्काळ परिणाम आणि दूरगामी परिणाम असतात. काय परिणाम होतील राज ठाकरेंच्या सभेचे असं विचाराल तर पहिला परिणाम हा होईल, आत्मविश्वास हरवलेल्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना कोणतर आपला मसिहा आला आहे याचं समाधान मिळेल. दुसरा परिणाम दूरगामी काय होणार आहे तर लोकसभेनंतर येणाऱ्या विधानसभेला स्वतःची बार्गेनिंग पॉवर वाढणार आहे राज ठाकरेंची. म्हणजे राज्यामध्ये 20 ते 25 जागा आघाडीमध्ये स्वतःला मिळवण्यासाठी त्यांना त्याचा फायदा होईल. आणि मतांच्या बाबतीत म्हणाल तर शून्य फायदा राज ठाकरेंच्या सभेचा होणार आहे. कारण जो लाव रे तो व्हिडिओ तुम्ही म्हणताय ना, लाव रे तो व्हिडिओ, याच्या आधीचे व्हिडिओ लोकांच्या चांगल्या लक्षात आहेत. आणि आत्ताचा काळ असा आहे की जुने काढून बघू शकतो आपण. डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामीजी लाखाच्या मताधिक्यानं 100% निवडून येतील. आज माझ्याकडून लिहून घ्या. या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार तुमच्यावर आरोप करतायत की शिंदेच्या विरोधात राज ठाकरेंनी प्रचार केला आणि आता त्यांच्या बाजूने काय नक्की? ज्या शिवसेनेने अमित शहाला अफजलखानाची उपमा दिली, त्या अफजलखानाच्या फॉर्म भरला राज्यातून उद्धव ठाकरे सैनिकांना घेऊन जातात. हे सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. आणि या 23 मे नंतर हेच लोक सांगतील की आम्ही सुषमा शिंदे साहेब यांना मतदान केलेलं आहे म्हणून हेच लोक सांगतील. पत्रकार आहेत, ज्येष्ठ पत्रकार या ठिकाणी, त्यांना काय वाटतं विधानसभेची जी युती आहे, आघाडी आहे काँग्रेस राष्ट्रवादी सोबत, त्यामध्ये राज ठाकरेंना जागा मिळू शकतात का? मिळाल्या तरी किती मिळू शकतात आणि त्याचा परिणाम कसा असेल, काय सांगाल? झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीत घ्यावं असं राष्ट्रवादीची आग्रही भूमिका होती. परंतु हिंदी भाषिक मतावरती परिणाम होईल या भीतीपोटी काँग्रेसनं सावध भूमिका घेतली. आता आगामी काळात महाराष्ट्र राज्यात होणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसची भूमिका तशीच असेल. म्हणजे लोकसभेची जी भूमिका होती हिंदी भाषिक मतावरती आपला परिणाम होईल. त्यामुळे यावेळीसुद्धा होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला तशी चिंता असण्याचं कारण आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीत असेल का नसेल याबद्दल शंका आहे. आपल्याला काय वाटतंय, काय चित्र असेल भविष्यामध्ये? नाही, विधानसभेमध्ये राज ठाकरेचं म्हणल्यासारखं काँग्रेस याला फारसा विरोध करेल राज ठाकरेला, कारण उत्तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांना नुकसान होणार आहे. त्यामुळे राज ठाकरेला विरोध. आणि सोलापूर जिल्ह्यात जर बघितला तर सोलापूर जिल्ह्यामध्ये मनसेमध्ये फारसं असं प्रबळ नेतृत्व दिसत नाही. एखादा 1-2 नेते वगळले तर फारसं विधानसभा लढण्यासारखे नेते सोलापूरमध्ये मनसे लढवणार नाही. एखादा राज ठाकरेने 1-2 जागा युती झाली तर राष्ट्रवादीसोबत जाईल असा अंदाज व्यक्त करण्यात येतो. पण युती झाली 1-2 जागा राष्ट्रवादी सोडेल किंवा पंढरपूर असेल किंवा याच्यातलं सोलापूर शहरामध्ये काही मिळणार. पण एखादी जागा हे राज ठाकरे स्वतःच्या कार्यकर्त्यासाठी एखादी जागा सोडून येतील. पण तसं फॅक्टर सोलापूरमध्ये मनसेचा जर आकडेवारी बघितला तर सोलापूरमध्ये मनसेचं फारसं काही मतामध्ये आता तर दिसून येत नाही. जर विधानसभेच्या मतमोजणीनंतर असेल तर दिसतील, पण आतामध्ये मनसेमध्ये दिसत नाही. मागील वेळी बघितलं तर एक अक्कलकोटचा मतदार शाब्दी होता, पण तो स्वतःच्या बळावर तो मतदान घेतलं होता. जर दक्षिणमध्ये बघितलं तर एक त्याच्या खर्चा एवढं सुद्धा मतदार 912मध्ये 1012. म्हणजे मनसेचा फारसा फॅक्टर सोलापूरमध्ये नाही. आणि असेल तरी सुद्धा आत्ताच्या परिस्थितीमध्ये एकही जागा मनसेच्या सोलापूरात निवडून यायची शक्यता नाही. 2009 साली भावनिक आव्हानापोटी राज ठाकरेंना जवळपास 13 आमदार निवडून दिले. तशा पद्धतीचा करिश्मा ह्या 2019ला होऊ शकतो का राज्यामध्ये? काय आपलं विश्लेषण आहे? 2014च्या निवडणुकीत लोकसभेत राज ठाकरे यांनी मोदींना पाठिंबा दिला होता आणि यावेळेस त्यांनी मोदींच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे. एकूणच मनसेच्या प्रचाराची पद्धत यावेळेसची पाहिली तर ती सगळ्या पक्षामध्ये वेगळी होती. हा सूर्य हा जयद्रथ व्हिडिओ दाखवून त्या पद्धतीने त्यांनी हा प्रचार केला आहे. आणि विधानसभा निवडणुकीमध्ये जर प्रत्यक्षात असाच पद्धतीने प्रचार झाला आणि जरी ते महाआघाडीत गेले नाही तर हीच भूमिका भाजप सेनेच्या विरोधात जी होती तीच काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधात सुद्धा ते घेतील. त्या प्रचाराने ते जर गेले तर निश्चित त्यांचा फॅक्टर विधानसभा निवडणुकीत दिसेल. परंतु त्यांची भूमिका सातत्याने बदलत असल्यामुळे हा भूमिकेचा विचारसुद्धा नक्कीच मतदार करतील आणि या भूमिका त्यांना कुठेतरी स्ट्रॉंगली त्यांची भूमिका त्यांना एक घ्यावी लागेल आणि मनसे तसे केलं तरच भविष्यात चांगल्या पद्धतीने टिकू शकेल. मनसेला आता जागा मिळतील का? मिळाल्या तर त्या कुठल्या मिळतील आणि तिथं आपलं पक्षाचं प्राबल्य कसं आहे, काय सांगा? आघाडी करायची नाही करायची हा सर्वस्वी अधिकार राजसाहेबांचा आहे. आघाडी होईल नाही होईल मी आता सांगू शकत नाही. परंतु माननीय राजसाहेब ठाकरे जो निर्णय घेतील त्या पद्धतीनेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना आम्ही या ठिकाणी काम करणार आहे. संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये पक्षाचा जाळा अतिशय चांगल्या प्रकारचा आहे. त्यामुळं येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 100% महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा परिणाम होईल. सोलापूर जिल्ह्यामध्ये माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही संपूर्ण ताकदीनं येणाऱ्या विधानसभा निवडणूक लढवणार आहोत. निश्चितपणे आपण पाहिलं की
नवीन मतदार असेल किंवा काँग्रेस राष्ट्रवादीचा जो परंपरागत मतदार आहे, याशिवाय शिवसेनेतला काही मतदार, असा सर्व मतदार जो आहे तो राज ठाकरेंच्या मागे आकर्षित होईल. विशेष म्हणजे विधानसभेची जी साखरपेरणी केलेली आहे त्यामध्ये देखील राज ठाकरेंना फायदा होईल आणि ज्या झालेल्या निवडणुका आहेत लोकसभेच्या त्यामध्ये किमान 10 ते 15% मतं जी आहेत ती काँग्रेस उमेदवाराच्या पाठीमागे जातील असे राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. त्यामुळे आगामी काळात आपण पाहू शकतो की कशा पद्धतीनं राज ठाकरेंच्या सभांचा परिणाम जो आहे तो सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळेल.